माधुरी नावाच्या हत्तीनीला कोल्हापूरहून वंतारा येथे पाठवण्याच्या मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा तीव्र विरोध होत होता। अशा परिस्थितीत वंतारा यांनी या प्रकरणावर मौन सोडलेलं आहे आणि एक प्रेस रिलीज जारी केली। वंतारा म्हणतात की न्यायालयाच्या आदेशावरून माधुरीला येथे आणण्यात आले, तथापि लोकांच्या भावना आणि माधुरीबद्दलची त्यांची ओढ लक्षात घेऊन कोल्हापुरात पुनर्वसन केंद्र बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। माधुरीला कोल्हापूरहून वंतारा येथे पाठवण्यावरून वाद सुरू झाला। अशा परिस्थितीत वंतारा यांनी एक प्रेस रिलीजद्वारे औपचारिक निवेदन जारी केले आहे। प्रेस रिलीजमध्ये वंतारा म्हणाले की जैन मठ आणि कोल्हापूरच्या लोकांच्या मनात माधुरीबद्दल असलेली खोल श्रद्धा आणि पारंपरिक महत्त्व आम्ही मानतो। गेल्या अनेक दशकांपासून माधुरी धार्मिक कार्यात एक महत्त्वाचा भाग आहे। माधुरीबद्दलची तुमची ओढ आणि काळजी आम्हाला चांगली समजते। न्यायालयाच्या आदेशानुसार वंतारा कोल्हापुरातच माधुरीला आवश्यक असलेल्या सर्व सुविधा पुरवेल। हे नवीन पुनर्वसन केंद्र कोल्हापूरच्या नंदिनी परिसरात बांधले जाईल। मठ आणि सरकारच्या मदतीने एक उच्च अधिकारी समिती स्थापन केली जाईल जी यावर प्रस्ताव सादर करेल आणि हत्तींसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुनर्वसन केंद्र बांधले जाईल। वंतारा यांच्या मते ही फक्त एक सूचना आहे जी कोणत्याही प्रकारे बंधनकारक नाही। आम्ही इतर लोकांच्या मतांचा देखील आदर करतो। जर जैन मठासह कोणाकडे दुसरा कोणताही उपाय असेल तर ते निश्चितपणे त्यांचे मत देऊ शकतात। न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यावर काम केले जाईल असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता माधुरी हत्तीन जी आहे ती आता परत कोल्हापूरमध्ये येणार आहे।